एषसुरासुरमनुषिन्दवन्दिनम् दोदनायिकम् कमलम् प्रणमामि वर्तमानम् तीर्थम् धम्मसुप्रचारम् ते पुनतीर्थयरे ततो वसिद्धे विशोधता भावे समणीयदंसन चरित तव विर्यायारे ते सौमे समगम् समगम् पतेगमेव पतेगम् वन्दामि यवदन्ते अरहन्ते मानते कीर्ते किच्चा अरहन्ताणम् सिद्धाणम् तनमगणराणम् वज्रावयवगाणम् सागुणम् चैव तवेतिम् तेसिम् विशुद्धदंसन नानपाणासमम् समाधैर्य उवसम्पयामि सम्मम् यत्तो निर्वाण सम्पत्ति। गाथा नंबर 49 गाथा पाठ दौवम् अनन्तपर्ययमेकम् अनन्तानि दौवजादानि न विजानदिजदिजभवम् किरतो दौवाणि जानाति। आचार्य कुंद विरचित प्रवचन सार म्हणजे पहिला ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार। प्रत्येक जीवाचा ज्ञानाचा तत्तत्व स्वभाव आहे, तो केवल ज्ञान स्वभाव आहे आणि अशा केवल ज्ञान स्वभावाला या जीवाने अनादिकालाच्या संसारामध्ये स्वभावाची जाणीव सोडून विभावामध्ये स्वभाव मानून बसला। इंद्रिय मन प्रकाश देव गुरु शास्त्र कर्माचा क्षोक्षम याच्या माध्यमातून होणारी जी ज्ञानाची परिणती आहे त्याला स्वभाव मानल्यामुळे त्याच्या पर्यायामध्ये पूर्ण केवल ज्ञानाची अभिव्यक्ती झाली नाही आणि ज्याने देवगुरु शास्त्राच्या सानिध्यामध्ये पूर्ण केवल ज्ञान आत्म्याचा स्वभाव आहे असं जाणून श्रद्धा करून त्या केवल ज्ञान स्वरूप मात्र आत्म्यामध्ये एक अंतर्मूर्त मुनी दीक्षा धारण करून स्थिर राहिले, त्यांना सर्व पदार्थांना जाणण्याचं असं केवल ज्ञान प्रगट झाले। त्यामध्ये आपण अतितळे गाथेमध्ये पाहिलं होतं की जो सर्वाला जाणत नाही तो एकाला पण जाणत नाही। सर्व शब्दाचे दोन अर्थ होते, एक विश्वातले 6 द्रव्य जात्यापेक्षणे विशेष अपेक्षणे अनंत द्रव्य त्यांचे अनंत अनंत गुण त्याचा अनंत अनंत पर्याय। अशा जो सर्वाला जाणत नाही तो काय करत आहे, एकाला सुद्धा जाणत नाही असं मागल्या गाथेत सिद्ध केल्यानंतर 49 गाथेला शीर्ष झालं। अब ऐसा निश्चित करते हैं कि एक को न जानने वाला सबको नहीं जानता। मागल्या गाथेत सर्वांना जाणत नाही तो एकाला जाणत नाही,
आता नंतर जो एकाला जाणत नाही तो सर्वाला जाणू शकत नाही. गाथा 49. यदि अनंत पर्याय वाले एक द्रव्य को, आत्मद्रव्य को तथा अनंत द्रव्य समूह को एक ही साथ नहीं जानता तो वह पुरुष सबको अनंत द्रव्य समूह को कैसे जान सकेगा? अतः जो आत्मद्रव्य को नहीं जानता वह समस्त द्रव्य समूह को नहीं जान सकता. काही अनंत पर्यायाला एक द्रव्याला, आत्मद्रव्याला आणि त्यांच्या अनंत द्रव्य समूहाला आपले सोडून बाकीचे अनंत द्रव्य समूह जे स्वच्या अनंत पर्यायाला सहित द्रव्याला आणि दुसऱ्याच्या अनंत सहित पर्यायाला जाणत नाही. मग तो पुरुष म्हणजे तो आत्मा सर्व अनंत द्रव्य समूहाला कसं जाणू शकेल? अर्थात आत्मद्रव्याला जो जाणत नाही तो सर्व द्रव्य समूहाला जाणू शकत नाही. मग समयसार मध्ये या पद्धतीने गाथा सांगितली की जो आत्म्याला जाणत नाही तो जीव अनात्म्यालाही जाणत नाही. जे आपल्या जीवाला सोडून बाकीचे सगळे जीव अनात्मा आहे. मग जो आपल्या आत्म्याला जाणत नाही तो अनात्म्यालाही जाणत नाही. मग जो आत्म्याला जाणत नाही तो अनात्म्याला जाणू शकत नाही. तर तो सम्यदृष्टी कसा होणार? म्हणजे तिथे आचरण सांगितलंय की स्वतःच्या आत्म्याला जाणणारा तोच सम्यदृष्टी होतो. तिचा तो काही नाही की जो पराला जाणतो तो सम्यदृष्टी होतो असं नाही. तसं इथे सांगितलं जो पुरुष म्हणजे आत्मा पक्ष झाला सर्व अनंत द्रव्याचं मला कसं जाणेल? म्हणजे आपल्या स्वतःच्या एक द्रव्याला आणि त्या एक द्रव्याच्या आधारे असणाऱ्या अनंत पर्यायाला सहित अशा एक द्रव्याला जाणत नाही तर तो मग बाकीच्या अनंत द्रव्याचे त्यांच्या त्रिकालोकी पर्यायाला सुद्धा तो पुरुष जाणू शकत नाही. मग जो स्वतःच्या द्रव्याला जाणू शकत नाही अन्य द्रव्याला जाणू शकत नाही. मग एकाला अनंत पर्याय एक द्रव्याच्या आधारे आहे. जसं ज्या जीवाने झाडाचा बुंदा पकडलेला आहे, ज्यांनी झाडाचा बुंदा पकडला त्याला सर्व झाड आलेलं आहे. शाखा उपशाखा फळं पानं फुलं आदी सर्व त्या ठिकाणी एक वृक्षाच्या बुंद्याला पकडणाऱ्या त्यांनी सर्वाला पकडलेलं आहे. ज्यांनी एकेकाला अंशाला पकडलेला आहे त्यांनी झाडाला पकडलेलं नाही. एक अर्थ केला. दुसरा अर्थ प्रकारांतरचे अन्वयार्थ. एक अर्थ या पद्धतीने केला. शब्दार्थ दुसरा. यदि अनंत पर्याय वाले एक द्रव्य को आत्मद्रव्य को नहीं जानता तो वह पुरुष एक ही साथ सर्व अनंत द्रव्य समूह को कैसे जान सकेगा? मग अनंत पर्यायाने सहित एक द्रव्याला जाणत नाही. एखाद्याला हेतू तो पुरुष त्याला पक्ष आणि एका वेळेला
सर्व अनंत द्रव्याला कसं जाणू शकेल, तर जाणू शकत नाही, हे झालं साध्य. मग अशी आपल्या आत्म्यामध्ये एक द्रव्य आहे, द्रव्य नाही तर काय, तर द्रव्याला पकडणाऱ्या जीवाने त्रिकालवरती पर्यायाला अनंताला त्यांनी जाणलेलंच आहे. एक एक द्रव्याला, एक एक पदार्थाला जाणत, एक एक पर्यायाला जाणत आजपर्यंत कोणीही सर्वज्ञ झाले नाही. जे जे जीव आजपर्यंत सर्वज्ञ झाले ते अनंत पर्याय, आधार, आधेय, तर अनंत पर्यायच्या द्रव्याच्या आधारे राहतात. त्या आधाराला लक्ष केलं तर आधी त्याच्यामध्ये स्वयं जाणवेत आले. आणि जो जीव आधी याला जाणू लागला एक एक धर्माला, पण तो कधीही सर्वज्ञ होऊ शकत नाही. टीका. प्रथम तो आत्मा वास्तव स्वयं ज्ञानमय होने से ज्ञातृत्व के कारण ज्ञान ही है, और ज्ञान प्रत्येक आत्मा में वर्तता रहता हुआ प्रति समय महासामान्य है. पहिल्यांदा प्रथम तर आत्मा वास्तव स्वयं ज्ञान स्वरूप आहे, त्याचा स्वभावच ज्ञान स्वरूप आहे. आणि ज्ञातृत्व के कारण ज्ञान ही है, ज्ञाता म्हणजे जाणणे त्याचा स्वभाव आहे, म्हणून तो ज्ञानरूपच आहे. ही लावलं बी ज्ञान. आणि ज्ञान प्रत्येक आत्म्यामध्ये राहत आहे, वर्तत, प्रगट आहे. त्याचा प्रतिभात्मय महासामान्य है. प्रत्येक जीव तर काय, प्रत्येक जीवाला प्रति समयाला आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या द्वारे, ज्ञातृत्वाच्या द्वारे प्रत्येक समयाला महासामान्य आहे. महा म्हणजे मोठा, सर्व अनंत त्रिकालवरती अनंत पर्यायामध्ये व्यापून असणारा. त्रिकालवरती पर्याय झाल्या विशेष, आणि अशा त्रिकालवरती पर्यायी त्याच्यामध्ये ज्यामध्ये तो व्यापून आहे तो महासामान्य. प्रत्येक जीवाला बालपण, तरुणपण, वृद्धपण या सर्व अवस्थेमध्ये मी जीव तोच आहे, हे सगळ्याला महासामान्याचं ज्ञान प्रति समयाला आहे. जे घर बांधलं होतं तेच हे घर आहे. घराच्या बद्दल प्रत्येक वेळेला महासामान्याचं ज्ञान आहे. काही अलंकार केले, अलंकार मध्ये सुवर्ण, सुवर्ण तेच आहे. ज्याच्या प्रत्येक वस्तूमध्ये प्रति समयाला महासामान्य विद्यमान आहे. पण प्रति समयाला असणारे महासामान्य म्हणजे ध्रुव, शाश्वत, अविनाशी, ज्ञान मात्र, जाणणे मात्र स्वभाव, तो व्यापून असून सुद्धा त्याला हा जीव लक्ष करायला तयार नाही. वह प्रतिभात्मय महासामान्य, प्रतिभात्मय अनंत विशेषों में व्याप्त होने वाला है, और उन विशेषों के भेदों के निमित्त सर्व द्रव्य पर्याय है. तो प्रतिभात्मय महासामान्य, तो महासामान्य प्रतिभात्मय प्रति समयाला आहे. कारण परमात्मा शुद्ध परम कारणामे भाव हा महासामान्य प्रत्येक समयाला प्रत्येकापाशी विद्यमान आहे. प्रतिभात्मय म्हणजे जाणवीत येणारा आहे. मग तो कसा आहे,
अनंत विशेषों में व्याप्त होने वाला है। मग अनंत भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ या त्रिकालवरती अनंत विशेष पर्यायामध्ये तो व्यापून राहणारा आहे। तिथे कसं आहे, सामान्य अनंत विशेषामध्ये व्यापून आहे। मग अनंत विशेषाचंही अस्तित्व त्याच वेळेला आहे आणि प्रतिभात्मय महासामान्याचं पण अस्तित्व त्याच समयाला आहे। दोन्ही एकच आहे। अनंत विशेष हे कसे आहे, प्रति समयाला उत्पन्न नष्ट होणारे आहे। मग अशा विशेषाचाही काय आहे, आविर्भाव आहे आणि सामान्याचाही आविर्भाव आहे। जसं कुंद भगवंताने सांगितलं समय मध्ये अमृतचंद्राच्या टीका दिली, नऊ तत्व गतत्वी एकत्व न मुंचती। तिथे सांगितलं कुंद भगवंताने भूतार्थाच्या आश्रयाने जीव सम्यक्ती होतो, अभूतार्थाच्या आश्रयाने जीव सम्यक्ती होत नाही। मग अभूतार्थ विभक्त आहे, भूतार्थ एकत्व आहे। ग अभेदवृत्ती भूतार्थ महासामान्य एकत्व आहे। भेदवृत्ती विशेष विभक्त आहे। म्हणून सांगितलं की निरोधापासून सिद्धापर्यंत या अनंत विशेषामध्ये व्यापणारा कारण परमात्मा तोही प्रति समयाला प्रगट आहे। सुवर्ण प्रगट आहे, त्याच वेळेला सुवर्णाचे कडे कुंडल अवस्थाही प्रगट आहे। सुवर्ण द्रव्य प्रगट आहे, सुवर्णाचे गुण प्रगट आहे आणि सुवर्णाचा पर्यायी प्रगट आहे। जे द्रव्य पर्याय, द्रव्य गुण पर्याय वस्तू प्रति समयाला प्रगटच आहे। लोक म्हणतात विशेष अनंत विशेषापैकी एकच विशेष प्रगट आहे आणि त्याच्यामध्ये महासामान्य प्रतिभात्मय नाही। जे आता तुमच्यापाशी शुद्ध परंपारणामय शुद्ध स्वरूप महासामान्यमय शुद्ध आत्मा तो तुमच्यापाशी प्रतिभात्मय नाही प्रति समयाला, आणि विशेष तुमच्यापाशी प्रतिभातीत होतात। त्या सांगितले की अनंत पर्याय जसे प्रगट आहे तसं त्या अनंत पर्यायामध्ये व्यापून असणारा महासामान्य तोही तिथे प्रगटच आहे। महासामान्य प्रतिभात्मय पदार्थावरती कधीही आवरण पडत नाही। मग अनंत विशेषाने व्याप्त, मग अनंत विशेषाचे दोन अर्थ झाले, एक गुण पण विशेष आहे आणि पर्याय पण विशेष आहे। अगुण विशेषों के भेदों के निमित्त, त्या विशेषाच्या भेदाच्या निमित्ताने सर्व द्रव्य पर्याय है। त्या भेदामध्ये सर्व द्रव्य आणि सर्व पर्याय आहे। अब जो पुरुष सर्व द्रव्य पर्याय के निमित्त है, तसे अनंत विशेषों पे व्याप्त होने वाले प्रतिभात्मय महासामान्य रूप आत्मा का अनुभव प्रत्यक्ष नहीं करता। असा जो पुरुष म्हणजे आत्मा, जो कोणी सर्व द्रव्य पर्याय ज्याचं निमित्त आहे, ते सर्व द्रव्य पर्यायाला जाणणं हे ज्याचं लक्षण आहे, असं अनंत विशेषामध्ये व्याप्त असणारा, अशा पर्यायामध्ये गुणामध्ये व्याप्त असणारा तो प्रति समयाला महासामान्य रूप जो चेतन मात्र, जाणणे मात्र, शुद्ध उपयोग मात्र अशा आत्म्याला अनुभव प्रत्यक्ष करत नाही।
ते प्रत्यक्ष अनुभवत नाही. ग अभयवृत्तीच्या विषयाला आज आजच्या मती तत्वज्ञानाने अनुभव करत नाही. का वह पुरुष प्रति समय महासामान्य के द्वारा व्याप्य होने योग्य जो प्रतिभात्मय अनंत विशेष है, उनकी निमित्तभूत सर्व द्रव्य पर्याय को कैसे प्रत्यक्ष कर सकेगा? म्हणून प्रति समयाला महासामान्याच्या द्वारे व्याप्य ज्ञान सामान्य व्यापक है और ज्ञान विशेष भी व्याप्त है. मति ज्ञान, श्रुत ज्ञान, अवधि ज्ञान, मंकर्य ज्ञान, केवल ज्ञान, कुमती, कुश्रुत, कुअवधि, हे सगळे कशा ज्ञान ज्ञानाचे विशेष भेद व्याप्त आहे. मती ज्ञानाचे 336 भेद, श्रुत ज्ञानाचे 2 आणि 12 प्रकारचे भेद, अवधि ज्ञानाचे 18 भेद, मंकर्य ज्ञानाचे 2 भेद आणि केवल ज्ञानाचा 1. मग अशाचे व्याप्य आहे. महासामान्य व्याप्य होण्यायोग्य असं प्रतिभात्मय अनंत विशेष आहे. महासामान्य पण प्रगट आहे आणि विशेषी सुद्धा प्रगट आहे. माझा प्रतिभात्मय अनंत विशेष आहे. त्यांच्या निमित्तभूत असणारे द्रव्य पर्यायाला कसं जाणेल? मग काय आहे? जो जीव एकाला जाणत नाही, महासामान्याला, तो सर्वाला जाणू शकत नाही. जी एक आपल्या स्वतःच्या शुद्ध बुद्ध ज्ञानानंद करून एक आत्म्याला जाणत नाही, तर स्वतःच्या त्रिकालवरती अनंत पर्यायाला जाणू शकत नाही. मग स्वतःच्या एक आत्म्याला जाणत नाही, तर तो बाकी असणारे विश्वातले 6 द्रव्य त्यांच्या अनंत पर्यायाला सुद्धा जाणू शकत नाही. आपल्या त्रिकालवरती अनंत पर्यायाला जाणू शकत नाही अध्यात्म भाषा, आणि विश्वातील अनंत द्रव्याला जाणू शकत नाही आगम भाषा. पण आपल्याहून भिन्न आहेत मग त्यांच्यावरची आगम भाषा, आणि आपल्या त्रिकालवरती अनंत पर्यायाला जाणत नाही म्हणून अध्यात्म भाषेने जाणू शकत नाही. इसलिए ऐसा फलित हुआ कि जो आत्मा को नहीं जानता वह सबको नहीं जानता. जो आत्म्याला एक आत्म्याला जाणत नाही तो अनंताला जाणू शकत नाही. एका पित्याला काय आहे? 12 मुलं आणि मुली म्हणून 12 संतती आहे. 12 संततीला जाणू लागला, पण 12 संतती ज्याच्या माध्यमातून उत्पन्न झालेले आहे त्या पित्याला माताला जाणणार नाही तर का उपयोग आहे? तसं त्रिकालवरती अनंत पर्याय व्याप्य आहे, त्या व्याप्याला जाणू लागला, पण व्याप्य ज्या व्यापकाच्या आधारे आहे त्या व्यापकाला जाणत नाही, तर तो सम्यगती होत नाही. सम्यगती होत नाही तर मोक्ष मार्गस्थ होत नाही. मोक्ष मार्गस्थ होत नाही तर भावलिंगाचे द्रव्यलिंग प्राप्त करू शकत नाही, आणि भावलिंगाचे द्रव्यलिंग प्राप्त करू शकत नाही म्हणून चक्क क्षीणेवरती आरूढ होऊ शकत नाही, आणि चक्क क्षीणेवरती आरूढ होऊ शकत नाही म्हणून केवळ ज्ञान प्राप्त करू शकत नाही, आणि केवळ ज्ञान प्राप्त करू शकत नाही म्हणून सिद्ध अवस्था प्राप्त करू शकत नाही. आणि सिद्ध अवस्था प्राप्त झालेली ती साधी अनंत कालापर्यंत टिकून राहू शकत नाही. म्हणून त्यांच्या नियम 4 मध्ये कुंद भगवंताने 159 गाठे स्वयं कार्य परमात्मा भी कारण परमात्मानं जानाति पश्यति च. मग स्वयं कार्य परमात्मा ही अनंतावस्था व्याप्य आहे, अनंत सिद्धावस्था व्याप्य आहे. मग कार्य परमात्मा सुद्धा
कार्य परमात्मा अवस्था असताना सुद्धा कार्य परमात्मा कारण परमात्म्याला जाणतात. पण कारण परमात्मा महासामान्य आहे, व्यापक आहे, कार्य पर्याय व्याप्य आहे. ते कारण परमात्म्याला सतत जाणत राहिले म्हणून त्यांच्या पर्यायामध्ये कार्य परमात्मा अवस्था सतत स्थिर राहिली आणि कारण परमात्म्याला जाणण्यामुळे कार्य परमात्मा अवस्था स्थिर राहिली म्हणून प्रत्येक समयाला अव्यवहात अनंत सुखाला भोगतात. मग जो एक आत्म्याला जाणत नाही तर त्याच्यापाशी एवढे प्रकारचे प्राप्त न होण्याचे एवढे दोष येतात. मग स्वतःला जाणत पण विश्वामध्ये जेवढे द्रव्य आहे त्या द्रव्यालाही जाणत नाही तर मग त्यांच्या अनंत पर्यायाला तर कसा जाणेल, तो जाणू शकत नाही. म्हणजे आपल्या त्रिकालवरती अनंत पर्याय तो जाणत नाही कारण एक आपल्याला जाणत नाही. मग आपल्या एकाला तर दुसऱ्याच्या सुद्धा त्रिकालवरती पर्यायाला एका द्रव्याला जाणत नाही, त्यांच्या त्रिकालवरती पर्यायाला सुद्धा जाणू शकत नाही. म्हणजे अशी शक्ती असताना सुद्धा त्या शक्तीला काय करत आहे, शक्ती महासामान्य शक्ती प्रगट विद्यमान असताना त्याचा लोप करू लागले, त्याचा अभाव करू लागले. पण त्याची तुमच्याविषयी शुद्ध पारणामी भाव कुठं आहे, तुमच्यापाशी औदिक भाव आहे, क्रोधादी कषाय आहेत, मनुष्यगती आहे. मग कुठे तुमच्यापाशी व्याप्यच आहे, व्यापक नाही. म्हणजे असं जिनलिंग धारण करून, व्रत धारण करून, संयम धारण करून लोकाला काय करले, महासामान्याच्या सत्तेचा लोप करून टाकला आणि व्याप्य जे आहे त्या व्याप्याला जे प्रगट दिसते म्हणून त्यालाच जाणून मानू लागले. काय झालं, हे असे लोक जेवढे काही विचाराने असतील असे म्हणतात, हे सर्व लोक का बौद्धमती नाही तर यांना बौद्धमती का म्हणू नये, म्हणजे यांना बौद्धमतीच म्हणा. द्रव्य सामान्य महासत्ता मानत नाही तर आणि व्याप्य पर्यायालाच मानतात आणि ते द्रव्य चार घाती कर्माचा अभाव झाला, चार आघाती कर्माचा अभाव झाला तेव्हा तुमच्यावरती द्रव्य शुद्ध प्रगट होत. आता तुमच्यावरती सामान्य शुद्धता प्रगट नाही. म्हणून हे सगळे लोक काय झाले, आचार्य सांगतात, जिनवाणी समोर ठेवून अनेकांतात्म वस्तूचं ज्ञान न करता एकांत पदार्थाचं ज्ञान करून दिलेले, श्रद्धा एकांताची करू लागले, स्वतःही ज्ञानवण कर्माचा बंध बांधू लागले, मिथ्यात्वाचा बंध करू लागले आणि पूर्वीच्या पुण्याच्या उदयामुळे काय आहे, उदो उदो होत चाललेला आहे. मग असं झालं, मग अशा जीवाला आचार्य भविष्य काळामध्ये जिन धर्माची उपलब्धी होणार नाही. महासामान्य जी आहे, महासामान्य जी आहे ते काय झालं, अस्ति धर्म झाला. व्याप्य आहे तो नास्ती धर्म झाला. अशी अस्ति आणि नास्ती परस्पर विरोधी अनेकांतात्मक वस्तू दाखवली आचार्याने. मग अनेकांतात्म वस्तूमध्ये अस्ति धर्म पण प्रगट आहे, व्यापक. नास्ती धर्म व्याप्य पर्यायी प्रगट आहे. मग अनेकांत वस्तू आहे. मग शाश्वत तत्त्वाचे सांगितलं की सामान्य विद्यमान आहे एक, त्याला जाणत नाही म्हणून तो अनंत विशेषाला जाणत नाही. म्हणजे शाश्वत पद्धत, कथन शाश्वत पद्धती अनेकांतात्म वस्तू आणि धर्मात्म वस्तूच एकाच वेळेला आहे ते आचार्याने दाखवून दिलं. आणि आता जो मानत नाही, करत नाही, तो मिथ्यावृत्ती आहे.
मग आता म्हणतो, अशा जीवाला तुम्ही सम्यक दृष्टी का मिथ्या दृष्टी विचारायला जाऊ नका. पण ज्याच्या वचनामुळे स्वयं प्रतिभास होत आहे की हा एकांत करत आहे, तर एकांत करणारा जीव सम्यक दृष्टी असू शकत नाही. जल आहे, जलाची स्वच्छता आहे, मग जल पण प्रगट आणि स्वच्छताही प्रगट आहे. स्वच्छता प्रगट मानली आणि जल प्रगट मानलं नाही तर चालणार नाही. मग असेच आपल्या जीवाने अनेक भावामध्ये जैन कुळामध्ये उत्पन्न होऊन अशा खोट्या प्रकारचं ज्ञान दुसऱ्याला देऊन ज्ञानावर दर्शवण्याने अंतराय करून बांधून अनेक भावामध्ये अन्य मतावलंबीमध्ये जन्मलो. मग अनेक भावामध्ये अन्य मतावलंबीमध्ये जन्मून तिथले संस्कार घेऊन परत आलो, जैन कुळात उत्पन्न झालो आणि ते परत मग तेच खोटे संस्कार परत टाकू लागलो. मग स्वतःच्या ज्ञानामध्ये वस्तूचा विपरीत निर्णय केला तर विपरीत श्रद्धानाची परिणती स्वयं आपण केलेली आहे. आणि चारित्रामध्ये वस्तूला एकांत रूपाने स्वीकार केलं तर चारित्राचे मिथ्या चारित्र, श्रद्धा मिथ्यात्व आणि ज्ञान मिथ्यात्व. पुढे अब इससे ऐसा निश्चित होता है कि सर्व के ज्ञान से आत्मा का ज्ञान और आत्मा के ज्ञान से सर्व का ज्ञान होता है. सर्वाच्या ज्ञानामुळे आत्म्याचं ज्ञान होतं आणि आत्म्याच्या ज्ञानाने सर्वांचं ज्ञान होतं. आत्मा और ऐसा होने से आत्मा ज्ञानमयता के कारण स्वसंचितक होने से ज्ञाता और ने वस्तु रूप से अन्यत्व होने पर भी प्रतिभाता और प्रतिभाष्यमान कर अपनी अवस्था में अन्योन्य मिलन होने के कारण ज्ञान और नए आत्मा की ज्ञान की अवस्था में परस्पर मिश्रित एक में रूप होने से उन्हें भिन्न करना अत्यंत अशक्य होने से मानव सब कुछ आत्मा में निखात प्रविष्ट हो गया हो, इस प्रकार प्रतिभातीत होता है, ज्ञात होता है. असं असल्यामुळे आत्मा ज्ञानमित्राच्या कारणाने ज्ञान स्वभावाकडे कसा आहे, स्वसंचितक होणे से जे स्वतःच्याकडे संचितन केला जाणारा, अनुभव केला जाणारा असणारा स्वभाव हा त्याचा स्वभाव आहे. मग काय झालं, ज्ञाता ने वस्तु रूप से अन्यत्व होणे पर भी ज्ञाता आत्मा जाणणारा वेगळा आहे, ने वस्तू जाणण्यात येणारे भिन्न आहे. दोघांमध्ये अन्यत्व होणे पर भी अनन्यत्व नाही, अन्यत्व आहे, भिन्नपणा आहे. बरोबर. प्रतिभास और प्रतिभाष्यमान कर, प्रतिभास आणि प्रतिभाष्यमान. प्रतिभास म्हणजे वस्तू, प्रतिभाष्यमान म्हणजे ज्ञान. ज्ञान प्रतिभास आणि प्रतिभाष्यमान ज्ञान अपनी अवस्था में अन्य मिलन होने के कारण ज्ञान ने आत्मा की ज्ञान के अवसर पर मिश्रित एकमेक होने से उन्हें भिन्न करना अत्यंत अशक्य होने से ज्ञान घटाला जाणतं, पटाला जाणतं, चौकीला जाणतं. मग हे कसे आहे, ज्ञानामध्ये परस्पर मिश्रित आहे, एकरूप होणे से त्याला भिन्न करणं अत्यंत अशक्य आहे. अशक्य होने से तो काय म्हणतो, सब कुछ आत्मा में निखात प्रकट हो गया हो. खाली टीका, निखात खोद कर भीतर गहरा उतर गया हो.
वा भीतर प्रविष्ट हुआ. त्याला काय म्हणतो, निय सगळे ज्ञानामध्ये प्रविष्ट झालेले आहेत, निय भिन्न नाहीत. मग बाहेरच्या नियाची चर्चा नाही. बाहेरच्या नियाला निमित्त करून ज्ञानानेच नियाचा आकार धारण केलेला आहे. मग नियाकार आणि ज्ञानाकार दोन्ही एका ठिकाणी एकच वस्तू असताना आणि कथनचित नियाकार विषयाच्या अपेक्षेने आहे आणि ज्ञानाकार स्वभाव आहे. माझ्याने तो बाहेरची वस्तू माझ्यामध्येच आहे. माझ्यामध्ये जसं दर्पणामध्ये पडलेले प्रतिबिंब, तो दर्पणाचा सर्वथा मानून बसला, पण दर्पण आपल्या स्वच्छत्व स्वभावाला घेऊन वेगळा आहे. प्रतिबिंब उपाधी आहे. दर्पणाचा स्वच्छत्व स्वभाव निरुपाधी आहे. मग निरुपाधी स्वच्छत्व स्वभाव आणि उपाधी प्रतिबिंब दोन्ही एकच परिणाम आहे. पण तो काय म्हणतो, स्वच्छ आणि प्रतिबिंब एकच आहे. आता प्रश्न होता, हो इस प्रकार प्रतिभातीत होता है, ज्ञात होता है, असं अज्ञानीला जाणीत येतं. जसं एखादी स्त्री आहे आणि तिला 12 वर्षानंतर पुत्र संतती उत्पन्न झाली. 12 वर्षात पुत्र संतती उत्पन्न झाल्यानंतर ती माता त्या बाळाला टोटाळते छातीला लावून आणि एकमेक होण्याचा प्रयत्न करते. पण त्यावेळेला सुद्धा नेय बालक वेगळा आहे. काय, नेय बालक भिन्न आहे आणि माता ज्ञानस्वरूप भिन्न आहे. बालक प्रतिभात आहे आणि प्रतिभाष्यमान माता आहे. पण त्याने किती बाळाला कवटाळलं तर ती एक होत नाही, पण ती एक झालं असं मानते. मग त्या जन्मलेल्या बाळकाला 4-8 दिवसानंतर कावीळ झाले, काहीतरी त्रास झाला. डॉक्टर काय ते, त्याला दुसरीकडे नेऊन काचामध्ये ठेवायचं आहे 4 दिवस. तुम्हाला आता इथे राहावं लागेल हॉस्पिटलमध्ये. मग त्या बाळाला, लहान बाळाला तिकडे घेऊन जातात आणि ही माता हॉस्पिटलमध्ये एकटी असते. मग प्रतिभा बालक दुसरीकडे आणि प्रतिभाष्यमान माता इथे आहे. पण ती माता प्रतिभाष आणि प्रतिभामान भिन्न असताना सुद्धा एक मानते. माझं बाळ कसं असेल, चांगलं असेल का, काय करत, त्याला दूध पाजतेत का. ती माता काय केली, संकर दोष करते, भिन्न पदार्थामध्ये एक होते. आत्मा ज्ञानमय होने से वो अपने को अनुभव करता है, जानता है. आत्म्याचा स्वभाव ज्ञानमय असल्यामुळे तो प्रति समयाला आपल्याला अनुभव करतो, आपल्याला जाणतो. और अपने को जानने पर समझने ऐसे ज्ञात होते हैं मानो वे ज्ञान में स्थित ही है. त्या काळात जाणीत होतं की संपूर्ण नेय माझ्या ज्ञानामध्ये स्थित आहे. ज्याप्रमाणे क्योंकि ज्ञान की अवस्था से नेयाकार को भिन्न करना शक्य है. मग ज्ञानाच्या अवस्थेमध्ये जी ज्ञानामध्ये ज्या नेयाला जाणले गेलेलं आहे, अशा त्या ज्ञानाच्या अर्थामध्ये नेयाकाराला भिन्न करणं अशक्य आहे. ज्याप्रमाणे काय सांगतात आचार्य, की नेयाकाराने ज्ञानाकाराचं काय काय वेगळं करणं अशक्य आहे. पण तिथेही काय आहे, नियाकार
आणि ज्ञानाकाराचं क्षेत्र जरी एक असते पण नियाकार आणि ज्ञानाकार एक नाही. यदि ऐसा न हो तो यदि आत्मा सबको न जानता हो तो ज्ञान के परिपूर्ण आत्मसंचेतन का अभाव होने से पूर्ण एक आत्मा का भी ज्ञान सिद्ध न हो. प्रतिभात आणि प्रतिभाष्य निय आणि ज्ञान हे जर परमार्थ दृष्टीने भिन्न नसतील, जे आपल्याच ज्ञानामध्ये घटाला लक्ष करून जे ज्ञान घटाकार रूप परिणमन झालेलं आहे आणि त्याच वेळेला ज्ञानाकार आत्म्याचा स्वभाव आहे, हे दोन्ही जर तळाला भिन्न नसले असते तर मग पटाच्या जाणण्याच्या ज्ञानामध्ये घटाचाच आकार राहिला, पटाचा आकार जाणण्यात येणार नाही. म्हणून झालं की ऐसा न होत म्हणजे प्रतिभात आणि प्रतिभाष्य निय आणि ज्ञान जर दोन्ही वेगळे नसतील, यदि आत्मा सबको न जानता हो मग तो आत्मा सर्वांना जाणत नाही. मग अशा ज्ञान के परिपूर्ण आत्मसंचेतन का अभाव येते. मग असा आत्म्याचा जो परिपूर्ण स्वभाव आहे अशा परिपूर्ण आत्म्याचं संचेतन अनुभूती ध्यानाचा अभाव झाल्यामुळे परिपूर्ण एक आत्मा का भी ज्ञान सिद्ध न हो. माझा एक परिपूर्ण आत्मा ज्ञान स्वभावी आहे त्यामुळे त्याची सुद्धा सिद्धी होऊ शकत नाही. भावार्थ 48 गाथा में ऐसा बताया गया है कि जो सबको नहीं जानता वो अपने को नहीं जानता और जो अपने को नहीं जानता वो सबको नहीं जानता. म्हणजे एक ठिकाणी आस्तिकडून आणि एक ठिकाणी नास्तिकडून दोन्हीकडून दाखवून दिलं. और जो अपने गुण वो सबको नहीं जानता, अपना ज्ञान और सबका ज्ञान एक साथ ही होता है. मग आपल्या स्वतःचं ज्ञान आणि दुसऱ्या पदार्थाचं ज्ञान एकच वेळेला होतं. पण ज्ञानामध्ये सोपर प्रकारची स्वभाव आहे. मी मोबाईल जाणला, पुस्तक जाणले, चौकी जाणले, घट जाणलं, ते काय ज्ञानाचे नाही आहे. मग नियाचं पण ज्ञान त्या नियाला कोण जाणत आहे. दोन्हीच एकाच वेळेला ज्ञान होतं, एक साथ होतं. स्वयं और सर्व इन दोनों में से एक का ज्ञान हो और दूसरे का ज्ञान हो यह असंभव है. मग स्वतःच ज्ञान आणि सर्व या दोन्ही मध्ये एकाचं ज्ञान होणं आणि दुसऱ्याचं न होणं हे असंभव आहे. जी एकाच वेळेला ज्ञानामध्ये सोपर प्रकारची स्वभाव असल्यामुळे ते ज्ञान एक आत्म्याला जाणतं तर काय होतं, सगळ्या बाकीच्या पदार्थाला पर्यायाला सुद्धा जाणतं. मग एकाच ज्ञान दुसरी असंभव कधी होणार पण असं संभवत नाही. यह कथन एक देश ज्ञान की अपेक्षा नहीं है. हे ज्यांनी कथन केलं 4 ते 12 गुणस्थांवरती सम्यक ज्ञान, तर पहिल्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानावरती जे क्षौषमिक ज्ञानी आहे त्यांच्या अपेक्षेने या ठिकाणी नाही. किंतु पूर्ण ज्ञान की केवळ ज्ञान की अपेक्षा से है. आता ज्यांना पूर्ण केवळ ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यांच्या अपेक्षेने कथन केलेलं आहे. सर्व एकाला जाणतो, सर्वाला जाणतो. आणि आमच्या ज्ञानामध्ये पण कसं आहे, स्वलाही जाणतो आणि बाहेरच्या द्रव्यातल्या काही द्रव्य, काही गुण, काही पर्यायात्मक वस्तूला जाणतो. कतिपय पर्यायात्मकला जाणणे आमच्या ज्ञानाची शक्ती आहे, पर्यायाची, अभिव्यक्तीची आणि अरण्य भगवंताची एकालाही जाणणे आणि सर्वालाही जाणणे
अशा 13व्या गुणस्थानावरती 14व्या गुणस्थानावरती सिद्ध भगवान आहे. त्यांच्या अपेक्षेने आम्ही कथन केलेलं आहे. पण त्यांच्या अपेक्षेने कथन केलं तरी सुद्धा भावी नैगम्याने आमच्या महासामान्य ज्ञान स्वभावामध्ये स्वतःच्या एक कारण परमात्म्याला लक्ष करून आपल्या द्रव्यातील अनंत गुण आणि अनंत पर्यायाला युगपत एका समयामध्ये 13व्या गुणस्थानामध्ये जाणण्याची शक्तीची अभिव्यक्ती होते. म्हणून भावी नैगम्याने पर्यायगत शक्ती माझ्यापाशी आहे म्हणायची. पण महासामान्य ज्ञान जो आहे तो स्वभाव आता माझ्यापाशी आहे आणि त्या स्वभावामध्ये अशी शक्ती माझ्यापाशी विद्यमान आहे. अशा परिपूर्ण केवळ ज्ञान मोक्ष स्वरूप आत्मा मी एक आहे. अशा एक आत्म्याला जो जाणतो अनुभव करतो त्या जीवाला त्याच्या त्रिकालावरती पर्यायाला सर्व द्रव्याच्या पर्यायाला तो जाणू शकतो. त्याला जाणण्याला काहीही असंभव नाही. पण अज्ञानीने काय म्हणलं, तुम्हालाही जाणणं महासामान्य शुद्ध आत्म्याला जाणणं तुम्हाला संभव नाही. मुनी झालो आम्हाला नाही तर तुम्हाला कुठं आहे. म्हणजे शरीराच्या होणाऱ्या अवस्थेला सर्व जाणण्याची शक्ती मानली आणि आत्म्याच्या स्वभावाची शक्ती मानली नाही. ही अशी विपरीत ज्ञानाची खोट्या ज्ञानाची श्रद्धेची आणि चारित्र्यामध्ये तशा प्रकारच्या अशुभ भावाची परिणती करून जीव स्वतः संसारामध्ये भटकतो आणि दुसऱ्यालाही संसारामध्ये भटकण्यासाठी निमित्त कारण बनत आहे आणि स्वतःचा आणि दुसऱ्याचा संसार वाढवून अनंत कालापर्यंत संसारामध्ये भटकेल असं आपल्या जीवाने खोटा उपदेश देऊन लोकांना आपण भटकलो. आता समीचीन उपदेश स्वतःला द्या, जो कोणी ऐकत असेल त्यांना सांगा. तो आणि पराचं कल्याण करून आपणही मोक्ष मार्गस्थ आणि दुसऱ्यालाही मोक्ष मार्गस्थ करा. हे सगळ्यात महासत्य वचन आहे. हे ज्ञान आहे, ही श्रद्धा आणि ही चरित्र आहे. अशा प्रकारे आपल्या आत्म्याची पर्यायगत शक्ती क्षोभ समजणीत आहे. स्वाभाविक शक्ती अनंत आहे. आणि ही दोन्ही शक्ती आहेत माझ्याच आत्म्याच्या विकारावरती उपादानामध्ये आणि क्षणिक उपादानाच्या अभिव्यक्ती आणि अनव्यक्तीच्या अपेक्षेने चर्चा आहे. ओम. शुद्ध परिपूर्ण स्वरूप लोकालोक प्रकाश स्वभाव स्वरूप स्वयं सिद्ध परमात्म स्वरूप निर्दोष ज्ञानानंद स्वरूप परम पूज्य कारण परमात्म स्वरूप अक्षय अनंत गुण सत सामान्य स्वरूप ओम शांति शांति शांति. विसर्ग. नमो हरियंताणं नमो सिद्धाणं नमो हरियाणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवतां नमो हरियंताणं नमो सिद्धाणं नमो हरियाणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवतां नमो हरियंताणं नमो सिद्धाणं नमो हरियाणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवतां. ओम.
सोचे लोकाहो गोवाणी मस्तकं मोधरा देतं देवयो हरन्तं गुरुसेवं दयाधर्मपालो सदा यही मुक्तिपापन् सिद्धांत शास्त्रजीते इमं महानीते स्वसगमानीते संतानक सिद्धवती भगवानीते आचार्य संत महाराज परम पूज्य श्री सागर महाराज की जय। तो सिद्धात्मा तत्व की जय। नमस्तु नमस्तु। जय जिनेन्द्र।